हो, मी आणि प्रसाद बोललो, अर्थात बोललो. घरात कार्य ठरल्यामुळे आणि जेव्हा ठरलं असं आमचं, की आता साखरपुडा करूया, तेव्हा मी प्रसादशी सेटवरच बोलायला गेले. कारण प्रसाद शूटिंग करत होता आणि तो सलग 3-4 दिवस नसणार होता. त्यामुळे असं ठरलं, की जाऊन बोलूया आणि सांगूया. ॲटलीस्ट त्याला तारीख तरी विचारूया, की "तारीख दे बाबा, कधी असणार आहेस? काय असणार आहेस?" त्यामुळे त्याच्याशी बोलायला गेले आणि तो तसा काय म्हणूया, आपण म्हणतो पण, की मुलीचं लग्न ठरलं, की बाप हळवा होतो. मुलाचं लग्न ठरलं, की आई हळवी होते. पण मला असं वाटतं, की घरातल्या मुलांचं, मुलगा असो किंवा मुलगी, लग्न ठरलं ना, दोन्ही आई-बाप हळवे होतात. कारण एक काय म्हणू, आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे ना तो, ऑफ कोर्स. की मुलगा आता कुणाचा तरी नवरा होणार आहे आणि आपल्या घरात एक व्यक्ती येणार आहे आणि आता बापरे! हा एवढा मोठा झाला. ह्या सगळ्या भावना त्याला डोळ्यात पाणी आलं एकदम. रिकॅप होतो थोडा हां, हां. आधीपासूनचा. त्याला डोळ्यात पाणी आलं आणि जो प्रश्न मला अनेकांनी विचारला, तो त्यांनी मला विचारला, "लवकर नाही होत जरा?" हो? मी म्हटला, "नाही, पण त्यांनी दोघांनी ठरवलंय, की करूया." सो लग्नाला अजूनही तसे 1-1.5 वर्ष आहे. हं, त्यामुळे 27 होईलच तोपर्यंत तो. हं. पण 25 व्या वर्षी आपण साखरपुडा करूया का, असं मी त्याला विचारलं, की "तुला वाटतंय का?" तर तो म्हणला, "हो, आम्हाला दोघांनाही असं वाटतंय, की आता करूया." तर करूया आपण, चला. तर तो म्हणला, हं. "ओके, दोघंही शुअर आहेत." म्हटलं, "तू 4 दिवसांनी घरी आलास, की जरा बसून परत एकदा बोलूयात सगळे." मग आम्ही सगळी कॉलवरच चाललंय, कारण तो तिकडे असल्यामुळे बसून बरोबर. बोलण्यासारखं असं काही. पण अर्थात प्रसादशी माझं बोलणं झालं, जरा हळवा झाला होता. हं. पण पण असतंच ना ते तसं हे सगळं आणि एक आता असं असतं ना, की आपण एखादा म्हणजे आता सध्या आपण बघतो, की सुना नॉर्मली वर्किंगच आधी पण तो एक जमाना होता, की सुना वर्किंग होत्या. पण आत्ताचं वर्किंग हे अवर्स आपण बघता ते वर्किंग अवर्सच वेगळे असतात. होय, होय. आणि बऱ्याचदा तू असं ऐकलंस, कदाचित आपण ऐकून असतो, की अनेकदा सासूने जरी नोकरी केलेली असली, तरी बऱ्याचदा ती 9 to 5 काइंड ऑफ केलेली असेल आणि हो, आत्ताची जी सून आहे तिला तासांचे काही हे नसतील. बरोबर. सो ते असतात ना खटके. आम्ही पण नोकरी केली आहे. नाही, दॅट खटके वॉज असतात लाइक का नाही मला माहीत नाही. हां. आमच्याकडे मी जेव्हा सून होते, माझ्या सासूबाई नोकरी करत होत्या. हं, शिक्षिका होत्या त्या हं, आणि त्यांचा पण 9 ते 5 असा जॉब नसायचा. हं. त्या 2-3 शाळांमध्ये गाण्याच्या शिक्षिका ओह! होत्या. ओह! त्यामुळे ओह! त्या ओह! 2-3 शाळांमधनं जाऊन हं, दुपारी असायच्या घरी. पण त्या नोकरी करणाऱ्या होत्या. म्हणजे हं. माझी आई काय, माझ्या सासूबाई काय, त्या काळातल्या ह्या बायका जेव्हा अशा इंडिपेंडंट काय म्हणू बायका होत्या ना, हे ऐकायला खरोखर भारी वाटतं आता. हं. अ, सुदैवाने म्हण किंवा म्हणजे अनेकांना ते दुर्दैव वाटेल, पण मला काही ते दुर्दैव वाटत नाही, की आमचं लग्न झाल्यानंतर हा मी घेतलेला निर्णय होता, की मला घरी राहायचंय. कारण प्रसादचं हं. क्षेत्र असं होतं, की तो अजिबातच वेळ देऊ शकणार बरोबर. नव्हता. हं, त्यामुळे मी घरी होते. त्यामुळे मी नोकरी केली नाही. म्हणजे मी मुंबईत आले तेव्हा नोकरी केली पहिली हं. 2-3 वर्ष. जसा मोठ्या मुलाचा जन्म झाला, मग मी नोकरी सोडली. त्याच्यानंतर मी पूर्ण घरी होते. त्यामुळे मला हे ऐकायलाच नाही मिळालंय. त्यामुळे त्यामुळे मला हे ऐकायलाही मिळालं नाही आणि माझा यावर काही विश्वास नाहीये. माझं असं हं. म्हणणं आहे फक्त, की आत्ताच्या मुलींना जर कामाला वेळ लागतोय, तर तो लागतोय. त्याला काहीच नाही करू शकणार आहोत आपण. म्हणजे हे आमच्या काळी ते होतं आणि आता हे काय, आम्ही हे मुलांना पण नाही ऐकवत प्रणाली. हं. म्हणजे सून तर सोडच ना, आम्ही मेणबत्तीच्या दिव्यामध्ये अभ्यास केलाय आणि तुम्हाला असं आम्ही नाही ऐकवत कधी. बरोबर, कारण मुळात ते ऐकवण्यासाठीची ती जनरेशन तयार नाही. बरोबर. ते बोलून आपली व्हॅल्यू कमी कशाला करून घ्या. म्हणजे निश्चित. मोठी माणसं का सांगतात हे? कारण आम्ही हे हं, केलंय, तुम्हाला हे करायला लागू नये. पण हं. आता ती ऐकण्याची जनरेशन नाही राहिली आहे. बरोबर. ते इतके क्लिअर आहेत. त्यांना काय हवंय माहिती आहे. त्यासाठी त्यांना काय करायचं हे माहिती आहे आणि त्यांची धडपड आहे. ते अत्यंत कष्ट घेणारी ती पिढी आहे. असं नाहीये की त्यांना पण आयतं हवंय. मग मला असं वाटतं त्यांच्या थॉट प्रोसेसला आपण मॅच नाही ना केलं, तर मग आपण मागे एकटे पडणार. आणि मग ती गॅप तयार होते. आई-वडील, मुलगा-सून किंवा आई-वडील, मुलगा, आई-वडील, मुलगी. तुम्हाला त्यांच्या बरोबर जावं लागणार आहे. 2 पावलं मागे येऊन जावं लागणार आहे. सो मला असं वाटतं, की हा डायलॉग माझ्या घरात आला नाही, त्यामुळे मला माहीत नाही. की इतका वेळ का लागतो? हां, हां. दुसरी एक अशी गोष्ट, आता तू उत्तम सुगरण आहेस. हां, म्हणजे तुझे आता YouTube चॅनल आहे स्वतःचं तुमच्या दोघांचं आणि आम्ही त्याच्यावर वेगवेगळे पदार्थ पाहत असतो आणि तुला आवड आहे ती बेसिकली आणि आत्ता असं असतं ना, मुलींना कदाचित बऱ्याचदा आवड नसते, वेळ नसतो किंवा आईकडे अर्थात आपणही आपल्या आईकडे ते सगळं करत नसतो. करेक्ट, हां आणि हळू खूप वर्षांनी तो आपल्यात बदल दिसतो, की म्हणजे कट्टू तो करेक्ट. चेंज दिसतो. तो
अनुभवात आलेला बदल असतो. करेक्ट. पण तरी सुद्धा ना मला असं तुला इथे विचारायचं की बऱ्याचदा ना सासवांच्या अपेक्षा या सुरुवातीच्या काळातच असतात. पोळीच लाटता येत नाही, गोलच येत नाही, किंवा अरे साधा कुकर नाही लावता येत, चहा असा मिळमिळत का केलाय, आम्हाला स्ट्रॉंग चहा लागतो. हे डायलॉग ना आजही घराघरात ऐकायला मिळतात, आजही. म्हणजे हे मी ऐकते, म्हणून हा मला एक तुला विचारायचंय की हे सहज येणारे हे असतं, म्हणजे याचा काही सुनेला छळबिळ नसतो, पण कसं असतं ना, ऐकवणं असतं. बघ ना, तुझ्याच हा. प्रश्नात उत्तर काय आहे की ते ऐकवणं असतं. हम्म, मग ऐकायचं, त्यातनं जमलं तर शिकायचं आणि पुढे जायचं. हम्म, मी नाही म्हणत सोडून द्यायचं, म्हणजे ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून द्या असं मी नाही म्हणत आहे. हम्म, घरातली मोठी व्यक्ती आहे ना, हम्म. असं माझं असं म्हणणं. मी तुला सांगू का, माझी आई मला हे खूपदा बोलली, सासूबाई सोड. आपण आईकडे ऐकायचो, पण Correct. आपण ते मनावर नाही घेत. आई करेक्ट बोलतीये. करेक्ट. नातं ग्लॅमर केलंय, इतकं सिम्पल आहे. सासू सुनाना आपण सासूला ग्लॅमर केलंय आणि की आईला माझी आई जर बिचारीला मला ठेवलंय. म्हटली ना लहानपणी किंवा त्या काय टीन एज मध्ये की हम्म. काय झिपऱ्या सोडून चालली आहेस, तर मला काही नाही वाटणार. पण असं जर नाही, मला मी अशीच हा, जाणार. ती फॅशन आहे. पण मला जर सासू म्हणली ना हे काय कपडे घालून चालले, तर मला असं वाटेल अच्छा. सो त्याला काही नाही का, त्याला मला असं वाटतं की परत एकदा मी असं नाही म्हणत, अनेक मुलींना ह्याचा त्रास सहन करायला लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने निश्चित. करायला लागतो. हम्म. आणि ऑन अ सिरियस नोट की काही घरात खरोखरच त्याचा त्रासच दिला जातो. हम्म. पण काही घरात ना काही सुनांकडनं पण त्रास होतो हो, आणि हे आपण नाकारू नाही शकत. नाही शकत. मी जेव्हा सून होते तेव्हा जर मला ही बाजू पटत होती, तर आता मी जर सासू होते तर मला ती बाजू पण दिसतीच आहे की ग. बरोबर. अनेक बायका आजही कित्येक वयाच्या, म्हणजे मी अशा बघितल्यात 75-80 वर्षाच्या बायका आजही काम करतात, घरात सून बसून आहे, ती काही करत नाहीये, घरातला स्वयंपाक पण नाहीये ते करता, निश्चित. ती कामावरनं येऊन स्वयंपाक करते. कित्येक बायका, म्हणजे गोरगरिबाच्या पण असू देत, नाही तर मोठ्या घरातल्या पण असू देत, कित्येक सासवा अजूनही कामं करतात. काम सोड, काहीतरी विणकाम करतील, काहीतरी घरातल्या घरात युट्यूब चॅनल कित्येक बायकांचं आहे, करतायत. कित्येक हो. मोठमोठ्या वयाने असलेल्या बायकांचं चॅनल. म्हणजे बघ ना, हे परत एकदा नातं नातं काय, घरातलं वातावरण काय आहे, घरातलं तुमचं इक्वेशन काय आहे, बॉन्डिंग काय आहे, त्यावर ते आहे. म्हणजे ते जर ऐकवलं जातंय तर ते सुनांकडनं पण खूपदा ऐकवलं जातंय. निश्चित. सुना पण काही ठिकाणी हट्टी आहेत, कमी नाही. कमी नाहीये. मला असं वाटतं ते दोन्हीकडनं आहे, ते नातंच दोन्हीकडनं आहे. ते वन साइडेड असायला ते आई मुलीचं नातं नाही की तू कितीही बोल, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आई आपली अशी असते ना की तू कितीही बोल, मला तू माझं ऐकलं तर नकोय, मी तुला बोलणार आणि माझं तुझ्यावर प्रेम आहेच आहे. तर ते नातंच जरा असं असल्यामुळे माझ्या नशिबाने माझी सून उत्तम सुगरण आहे. ओ वा. आणि आणि फा- तुला मग छान छान मारवाडी पदार्थ खायला खूप मिळतात. मारवाडी तर ती करतेच, पण ती मराठी इतकी शिकली आहे. हो. आत्ता आम्ही म्हणजे गणपतीत तिने उकडीचे मोदक विदक माझ्याकडनं शिकले भरपूर. वा. हा मोठा, म्हणजे बऱ्यापैकी नाही, तिला खूप आवड आहे. इनफॅक्ट आता ते मला शिकणं महत्वाचं. Yes, आवड आवड असणं. महत्वाची. आवड असणं. तिला आवड आहे, तिला ते करायचं आहे, हम्म. करते. काही गोष्टी फसतात पण परत करते मराठी पदार्थ. बाकी तिच्याकडचे तर ती उत्तमच आता करते. सासूचं चॅनल ती सर्फिंग करत असेल ना. आज हो, काय हो, तू हो, टाकलंयस हो, व्हिडिओ? अर्थात. याच्यावरनं कमेंट येतात तिच्या हो तुला? हो. तुम्ही हे घातलंच नाहीत मला आजपर्यंत. ही आता मी घरात टेरेसवर खूप काय काय झाडं भाज्यांची वगैरे लावली आहेत ना, हा. तर ती भाजी तिला दिसली की ती विचारते की शेंगा आल्या झाडाला, पाठवल्या नाहीत मला, सांगितल्या नाहीत मला. असे मेसेजेस येतात तिचे. तुला आत्ता जसं तुझं नातं बहरतंय किंवा सुरू होते, तुला तुझ्या सासू सोबतचं नातं जरी तुम्ही एकत्र राहिला नसलात तरी ते कशा पद्धतीने बहरत गेलं किंवा ते टप्पे आता इथे शेअर करशील तर मला ऐकायला आवडतं. अगदी सांगेन मी तुला. माझं ज्या काळात लग्न झालं ना, हम्म. सासू सुनेच्या नात्यात मैत्रीच नव्हती. ती सासू होती, मी सून होते. आणि माझं लग्न लवकर झालं होतं, पण माझ्या सासूबाईंचं लग्न उशिरा झालं होतं. त्यामुळे म्हणजे त्यांच्या वयाच्या उशिरा झालं होतं, त्यामुळे अर्थात त्यांना प्रसाद उशिरा झाला. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये खूप अंतर होतं. आपण एक जनरेशन गॅप म्हणतो माहिती, बरोबर. तर ती म्हणजे माझ्या आईच्या आणि माझ्या मोठ्या बहिणीमध्ये जितकं बॉन्डिंग होतं तितकं माझ्या आईची बॉन्डिंग कमी होतं. एक मोठी जनरेशन होती ना परत. गॅप असतो. तर माझी सासू तर अणिकच मोठी होती. सो आमच्यात मैत्रीचं नातं नव्हतं. आम्ही कधीच बसून, मला नाही असं वाटत आहे की मी जितकं आत्ता बोलते की बोललं पाहिजे किंवा मी जितकी बडबड, त्याही खूप बडबड आहेत, प्रचंड बडबड आहेत, पण बसून आम्ही मैत्रीच्या गप्पा नाही मारल्यात. त्या ऑलवेज एक दरारा राहिलाय, ऑलवेज एक सासूचा धाक राहिलेला आहे घरात. सो नातं म्हणशील तर अर्थात
सुरुवातीला तर मी घाबरायचेच, खूपच घाबरायचे. म्हणजे हे लग्नाच्या आधीचं की लग्नानंतर? आधी पण नंतर पण. आधी पण आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हाही आणि नंतरही काही वर्ष. पण परत एकदा अर्थात हळूहळू आपलंही वय वाढतं, मुलं होतात, मोठी होतात. त्यामुळे त्यांनाही कळतं की आता ह्यांची मुलं मोठी झाली आहेत. आता आता काय काय? हां, सो त्यांची वय होतात. त्यामुळे हम्म. हळूहळू ते नक्कीच सगळं. अनुभवाने आपण पण प्रूव्ह करतो ना आणि त्यांना पण बरं वाटावं, त्यांनाही आमच्याविषयी अभिमान वाटावा असा एक आमचा बरोबर. पण एक प्रवास झाला. आमचं काय म्हणू, मला चहाही करता येत नव्हता, ते मी आत्ता जे करते ते. हे त्यांनीही हे खरंच? हो, मला चहा पण करता येतो. माझी आणि प्रसादची पहिली भेट म्हणजे आमचं जमल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्यांदा जेव्हा तो घरी आला, तेव्हा आई प्रॉपर असं कांदे पोहे वगैरे असं नाही, 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 नाही नाही, ना? नाही, 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 एकटा मित्रांबरोबर जेव्हा ओ, घरी हो, आला हो, ओके. आणि आमचं रिहर्सल नाटकाची संपली आणि घरी आला होता. हम्म. तर माझी आई ऑफिसला मी म्हटलं तसं नोकरी करत होती, तर मग ती नव्हती. तर आता तर घरी आल्यावर काहीतरी विचारलं पाहिजे, हे संस्कार ना, येत काहीच नव्हतं, पण विचारलं तर पाहिजे. तर मी म्हटलं, "चहा किंवा कॉफी काय पिणार?" तर तो म्हटला, "कॉफी." तर म्हटलं, "मला येत नाही, पण मी ट्राय करते." ओके. आणि तेव्हा असं युट्यूब वगैरे नव्हतं ना, काहीच किचनमध्ये नव्हतं. जाऊन चोरून माझ्याकडे मोबाईल आईकडे बघितला. रुचिरा नावाचं पुस्तक होतं, हां. जे मी पुस्तक घेऊनही आले लग्नानंतर आणि त्यात बघूनच मी खूप वर्ष स्वयंपाक बनवला. पण त्याच्यात चहा कॉफी काहीच नव्हतं. नाही ना, म्हणजे त्याच्यात भाज्या चहा कॉफी बेसिक असतं ना.